परंडा तालुक्यात लाखी आणि बुकी अशी 2 गावं आहेत। हे लाखी आहे, लाखीचे सगळे गावकरी माझ्यासोबत आहेत। पलीकडे बुकी, बरोबर, नदीच्या पलीकडे। तर या एका गावाचं जवळपास 200 एकरावरचं पीक वाहून गेलेलं आहे आणि पलीकडच्या बुकी गावाची तीच अवस्था आहे। अशी वरून खासापुरीपर्यंत अनेक गाव आहेत ज्या जाकी पिंपरी बरेच गाव आहेत ना, त्या गावातल्या शिवारातलं मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसान इतकं झाले, पिकं वाहून गेली, हे आजूबाजूचे घरं वाहून गेली आणि हे बघा आम्ही हे कशावर टेकडीवर थांबलोय आता। टेकडी झाली काय तुमच्या इथं? काय इथं आहे ना एक टेकडी, टेकडी, हे काय अशी टेकडी झाली। ही टेकडी नाही तर पूर्ण गावातल्या सगळ्या इमारतीचं पडलेलं रस्त्याचं मटेरियल इथं आलेलं आहे। तर या सगळ्या गावकऱ्यांबरोबर आता आपण बोलणार आहोत। तुमचं नाव काय का? माझं विष्णू पाटील। विष्णू पाटील, तुमची शेती कुठे? शेती एक आहे आमची, शेतीच आहे। काय वाचली का? वाचली, वरची वाचली, इथून हे ऊसापासून ते असंच पाणी शिरलं तिकडं चिचगड, चिचकून तिकडं वरच्या पुढच्या रानात शिरलं। किती नुकसान झालं तुमचं? नुकसान बरंच झालंय, काय 4 नाही जास्त झालं। हे जवळजवळ 2 आणि ते 2, 4 आणि 5 एकराच्या पुढचं नुकसान झालं। नुकसान म्हणजे काय झालं? सगळं वाहूनच गेलं ते, वाहूनच गेलं। हो, असं ऊसाचं गड्डच उपटलं ते। हे असं झालंय का? असं मातीचं माती नाही, असं उपटलंय सारे, खरडून गेली? हा, खरडून गेले, जमीन खरडून गेली। बर, तुमचं वय किती आहे? माझं वय 65 66 असेल आता। असा पूर्वी कधी पाऊस आला होता? पूर्वी आलं तर म्हणे एवढं वर पाणी नव्हतं आलं, एवढं कधी एवढं नव्हतं, पूर आला होता हा, पण इतकं एवढं वर नव्हतं यात। गावात कधी घुसलं होतं? गावात ते मंदिराच्या पाठीमागणं। बर, तुमचं नाव काका? सतीश लांडगे। सतीश लांडगे, तुमची शेती कुठे आहे? आमची शेती इथे खाली, तुमची शेती पण याला लागूनच। तुमचं काय काय नुकसान झालंय? आमची तूर आहे तिथं, तूर सारी पूर्णच वाहून गेलेली, बोलू देतात। तूर पूर्णच वाहून गेली आणि खड्डा बी पडलेला आहे। विहिरीच्या कडेला तर लय मोठा खड्डा पडलेला आहे। तूरच वाहून गेली? तूरच, दुसरं काही सोयाबीन ऊस? सोयाबीनच होतं त्यात, पण ती सोयाबीन आणि तूर मिक्स पेरलेलं होतं, दोन्ही गेलं? दोन्ही। किती एकराचं? जवळजवळ 4 एकर आहे माणूस। किती नुकसान झालं असेल? नुकसान आता काय बघा, काढा की अंदाज आता किती असेल नुकसान। अंदाज आता कसा, आम्ही कसा अंदाज? काय तूर चांगली होती ना, रानच चांगली, चांगली, नदी काठची रानं म्हणजे चांगलीच आहेत। तुमचं शेत कुठं आहे? आमचं शेत लांब वरी येते इकडं, म्हणजे तुमचं शेत या पुरापासून वाचलेलं आहे, फक्त पावसानं खरडून गेले सगळं। अच्छा, ते तिकडून खरडून गेलं? पाऊस घर गेलं? घर गेले, घराच्या जवळची शेती गेली खरडून, घराच्या जवळची शेती गेली, घरातलं सामान गेलं, वस्तू गेल्या, परत पुन्हा माल गेला। इतकं घर वाहून जाईपर्यंत, माल वाहून जाईपर्यंत पाऊस येईल असं तुम्हाला वाटलं होतं का? नव्हतं वाटलं, एवढा पाणी येईल म्हणून वाटतच नव्हतं। नाहीतर अगोदरच आम्ही सामान बाहेर काढलं असतं, पण ते कल्पनाच नाही, एवढं कधी पाणीच आलं नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही गाफील राहिलो। हो, आता इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील सगळ्याच भागामध्ये नुकसान झालेलं आहे। तुमची सरकारकडे काय मागणी आहे की काय? सरकारनं शेतकऱ्यासाठी हे जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानासाठी काहीतरी भरपाई करून द्यावी, अनुदान द्यावं, हीच अपेक्षा आहे। अनुदान म्हणजे काय? जे घरं वाहून गेलेले आहेत, मदत, मदत म्हणून द्यावं, मदत द्यावी। तुम्हालाही तेच वाटतं? हा, मदत कशी करावी? आता कारण काय झालंय की शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे, हा जमीन खरडून गेली आहे, दुसऱ्या जमिनीतलं असले सगळं डोंगर आलेला आहे। अहो, जेवढं वाहून गेले त्याला एकरी 50,000 रुपयांनी तरी द्यायला पाहिजे, तेव्हा लेवल होती। बर, ओके। तुमचं? कालिदास भीमराव लांडगे। आमची जमीन वर आहे, पण आमच्या चुलतेची खाली ते भुई सपाटच झाली, ती ऊस फिस चट अंबादास। सरकारने काय मदत करावी असं तुम्हाला वाटतं? सरकारने मदत एकरी 50,000 रुपये द्यावी, एकरी 50,000? एकरी 50,000 रुपये सरकार, पण आता मदत म्हणून द्यावी। हा, खर्च केले म्हणजे नुकसान भरून निघणार नाही आणि किती दिलं तरी ते नुकसान भरून निघणार नाही,
किमान आत्ता या घडीला या सगळ्यांना आधार म्हणून, मदत म्हणून एकरी 50,000 रुपये द्यावं अशी लाखी गावच्या या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि जिथं मोठं नुकसान झालं आहे तिथूनच ही आर्त हाक, ही मागणी सरकारकडे गावकरी करतायत. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम TV, परंडा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.